नमस्कार, मी डॉक्टर विशाल रायते पाटील. ज्या एखाद्या व्यक्तीचे हात किंवा पाय हे पूर्ण निकामी झाले आणि एखाद्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की आता तुम्ही कायमस्वरूपी बेडवरच राहणार आहे, तर ते पुन्हा चालू शकतात का? आणि ते केवळ म्हणजे मानवी हाताच्या जोरावर नाही, तर रोबोटच्या मदतीने. आज नाशिकच्या आमच्या रायते पाटील पॅरालिसिस सेंटर मध्ये हे रोज घडतंय. लोक याला चमत्कार म्हणतात, पण मी म्हणतो हे सर्व शुद्ध विज्ञान आहे. आज आपण बघणार आहोत द रोबोटिक रिव्होल्यूशन किंवा रोबोटिक क्रांती. पहिले आपण बघूया की रोबोटिक्सची गरज का भासली. पॅरालिसिस मध्ये काय होतं, मेंदूचा आणि स्नायूंचा जो संपर्क असतो तो तुटून जातो. पारंपरिक फिजिओथेरपी मध्ये आपण हातांच्या पायांच्या हालचाली करतो, पण त्यामध्ये खूप साऱ्या मर्यादा असतात. म्हणजे एक माणूस किंवा एक फिजिओथेरपिस्ट डॉक्टर हा दिवसातून 50 वेळा हातपाय हळू शकेल, पण रोबोट रुग्णाकडून एका तासात कमीत कमी 500 ते 1000 अचूक हालचाल करून घेऊ शकेल. जेव्हा एखादी हालचाल हजारो वेळा अचूकपणे केली जाते, तेव्हा मेंदूला पुन्हा नवीन सिग्नल मिळायला सुरुवात होते. यालाच आपण न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतो. तर आता प्रश्न येतो, आमच्याकडे कोणकोणते रोबोट आहे? आमच्या रायते पाटील पॅरालिसिस सेंटर मध्ये आम्ही जागतिक दर्जाची तंत्रज्ञान वापरण्यात आली आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे माइल बोट रोबोटिक. ते रुग्णाला पुन्हा पाऊल टाकायला शिकवते. आणि दुसरं आहे रायमो. मग त्या रायमो याद्वारे म्हणजे पेशंटला ज्या काही हाताच्या ऍक्टिव्हिटी किंवा पायाच्या ऍक्टिव्हिटी किंवा बोटांच्या ऍक्टिव्हिटी किंवा शोल्डरच्या किंवा आपल्या एल्बोच्या या करण्यासाठी रायमोचा खूप चांगला आपल्याला उपयोग होतो. तिसरं आहे म्हणजे हँड रोबोटिक. म्हणजे त्या हँड रोबोटिक द्वारे बोटांच्या सूक्ष्म हालचाली किंवा बोटांच्या ज्या हालचाली नसेल त्याच्यासाठी किंवा पेशंटच्या हाताच्या ग्रिप साठी खूप चांगली मदत होते. चौथी गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक ॲक्युपंक्चर आणि त्याच्यात रोबोट. त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे जे काय आमचे प्रभावशाली आणि उत्तम गुणकारी जे आमचे आयुर्वेदिक औषधं याद्वारे पेशंट बऱ्या करण्यासाठी किंवा डॉक्टर लोकांनी सांगितलेला जो पेशंट आहे की हा अंथरुणावर खेळून राहू शकतो किंवा हा बेडवरच राहू शकतो, तो पुन्हा चालण्यासाठी खूप चांगली मदत होते. भरपूर लोक विचारतात की रोबोटिक्स आहे, मग आयुर्वेदाची काय गरज आहे? उत्तर एकदम सोपं आहे. रोबोटिक्स हे बाहेरून शरीराला दिलेला ट्रेनिंग आहे, पण शरीराला आतून तयार करण्यासाठी ही आयुर्वेदाची गरज असते. आम्ही काय करतो, पंचकर्म, ॲक्युपंक्चर यामुळे मज्जासंस्थेतील अडथळे दूर होतात आणि नसांना पोषण मिळते. याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे सायकोथेरपी, पण ही पण खूप महत्वाची. या सायकोथेरपी यामुळे रुग्णाचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा आतून ज्या नसा असतात आपल्या त्या ताकदवान होतात आणि बाहेरून रोबोट्स त्यांना योग्य दिशा देतं, तेव्हाच आम्हाला 95% सक्सेस रेट गाठता येतो. शेवटी मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगू इच्छितो, पॅरालिसिस हा आयुष्याचा शेवट नाही. तंत्रज्ञान किंवा विज्ञान एवढं पुढे गेलंय की तुम्हाला हार मानण्याची गरजच नाही. नाशिक मधील आमचं रायते पाटील पॅरालिसिस सेंटर हा प्रत्येक रुग्णासाठी एक आशेचा किरण आहे. ज्या रुग्णाला पुन्हा उभं राहायचंय, तुमच्या कुटुंबात या कोणी त्रासात असेल तर घाबरू नका. तर विज्ञानाची साथ घ्या, रोबोटिकची साथ घ्या. आरोग्याशी संबंधित अशाच क्रांतिकारी माहितीसाठी हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये एक नवीन माहिती घेऊन. धन्यवाद.